कारण आहे की हे जे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलंय सन्मान्य नगराध्यक्ष प्रशांत शेठ नाईक त्यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा आली. अलिबाग क्रीडा भवनवरती प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आपण बघितली. तर आपण बघत आहोत या मॅचकडे ऑफिशियल अंपायर या ठिकाणी शैलेश महाडिक असतील आणि त्यानंतर पुरुषोत्तमजी भगत सर असतील. सामन्याला सुरुवात करूयात. गोलंदाजी करण्यासाठी अजय मैदानावरती उतरतोय. अजय पवारला पहिलं षटक हाताळण्याची संधी दिली. बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन इयर. लेट्स प्ले अँड लेट्स बॅट अँड बिगिन. या ठिकाणी पहिला चेंडू येईल अजयच्या माध्यमातून रेट अमाउट द विकेट. या पहिल्या चेंडूवरती शॉट लेगला क्षेत्ररक्षक आहे वैभव. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी अजय पवारला. हे मैदान काही नवीन नाही आहे. क्रीडा भवनचं शानदार मैदान आणि त्यावरती सुरू असणारी स्पर्धा नगराध्यक्ष चषक 2025. पुन्हा एकदा अजय सज्ज. राईट अमाउट द विकेट. यावेळेचा सबमरीन होता. या चेंडूवरती जर आपण विचार केला तर फलंदाज एका जागेवरून खेळतोय. मग आपण पाहिलं तर जयेश मैदानावरती उतरलाय. जयेशला आपण या ठिकाणी बघत आहोत ज्या माध्यमातून जयेशने अनेक स्पर्धांमध्ये फटकेबाजी केली. मग ती गत वर्षीची आलिशान सोगावची स्पर्धा आहे. आता अपकमिंग स्पर्धेमध्ये आलिशान सोगावचं फार मोठं नाव आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा जयेश ची फार मोठी फटकेबाजी आपण त्या ठिकाणी बघितली होती. जयेश लट ओळख पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. पुन्हा एकदा आपण बोलतोय अजयच्या गोलंदाजीच्या मार्कवरती रेड अमाउट द विकेट. यावेळेचा फटका समोर क्षेत्ररक्षक आहे मात्र पनेल दर्शक व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. यावेळी जयेशच्या बॅटमधून फिनॉमिनल स्ट्रोक. ऑस्ट्रेलियन फटका. षटकार. चला बघूयात. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण बघतोय अजय पवारची खासियत आहे प्रत्येक चेंडू नंतर व्हेरिएशन्स करेल. आणि त्या चेंडू थोडासा शॉर्ट होता त्यावरती पुल केला होता समोर. बॉलरच्या डोक्यावरून फटका खेळला होता आणि जर आपण विचार केला तर बॅक टू बॉलर हा फटका डोक्यावरून गेला होता. 6 धावांसाठी आपण बघितलं होतं. पुन्हा एकदा आपण वळूयात. यावेळेचा चांगला प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मात्र गॅपमध्ये चेंडूला केलंय फील आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. मला ओपनिंगला पाठवा. हे जो फक्त पहिली ओव्हर केली नंतर माझे बॉल जाणार 38 ओव्हर प्रॅक्टिस नाही तर चौके मारेन. पण अँड्रमचा बॅट्समन होतो. त्याला नाही ओपनच्या पहिल्या अँड्रमच्या मॅच होत्या टीमला जायचं खेळला मी. धावफलकावरती 10 धावसंख्या. अजय पवार वरती थोडा दबाव असेल. चेंडू चांगला होता मात्र समोर क्षेत्ररक्षक तैनात होता आणि याच दरम्यान आपण बघत आहोत आणि पुन्हा एकदा अजय पवार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा आपण बघतो मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. स्कोरबुक वरती धाव जरूर 1 मिळेल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. पहिल्या षटकाची समता या ठिकाणी होत्या. एक षटक मैदानावरती पूर्ण 1 और 1 11 अशा पद्धतीने 11 धावा आपण धावफलकावरती आलेला बघतोय. जर आपण प्रसाद 11 संघाला बघितलं तर या संघामध्ये अनेक यंगस्टर प्लेयर आहेत. बरेच वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकल्याचा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सागरी गणेश तळ संघाला. एका बाजूने जयेश लट त्यानंतर हसनेंचा जबरदस्त फॉर्म आपण या क्रीडा स्पर्धांमध्ये अनुभवला आणि अनेक मोठ्या संघांसमोर खेळत असताना मग हसने अगदी बेधुंद बेधडक खेळत असतो. समोर कोणताही खेळाडू कोणताही प्लेयर कोणताही संघ येऊ देत तर संघासमोर नेहमीच आपली झुंज देत असतो आणि हेच तर हसनेंकडनं अभिप्रेत असतं. वळतोय आपण मॅचच्या दिशेला. या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज तयार होईल. प्रतीक गाडीवरती पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल केलाय. शॉट ऑफ द लेंथ वरती केलाय पुल. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. गोल सीमारेषा पार. षटकार.
प्रत्येक गाडीवरती थोडासा दबाव येईल कारण पहिलं षटक आहे. शॉर्ट ऑफ द लेंथ होता, गती नव्हती. ओळखल्यानंतर पाहिलं आणि पाहिल्यानंतर चेंडूला बाहेर फेकून दिला. सीमापार षटकार. पुन्हा एकदा आपण वळूयात मॅचच्या दिशेला. प्रत्येक गाडी यावेळेचा जबरदस्त बॅकफूट पंच. चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू येतोय वन बाउंस सीमारेषा पार. बॅकफूट पंच चौकार. चांगला प्रयत्न आहे. पहिल्यावरती आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ द लेंथ वरती जर तुम्ही गोलंदाजीवरती भर दिलात तर फलंदाज अगदी तयार आहे. मग एक स्क्वेअर लेगला मारलाय. त्यानंतर एक आपण बघितला फटका तर पॉईंट क्षेत्रामध्ये आला होता. म्हणजे पहिल्या 2 चेंडूंवरती अक्षरशः या 10 धावा वसूल केल्या गेल्यात. जबरदस्त फटकेबाजी या मॅच मध्ये आपण बघत आहोत. एका बाजूला प्रतीक गाडी, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जयेश लट. लटका बल्ला बोलते हुए. हा फटका नाही थांबणार जयेश. पुन्हा एकदा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज 1-6. क्या बात जयेश. मैदानावरती आपण बघतोय प्रत्येक गाडीकडे क्षमता जरूर आहे मित्रांनो. मात्र आतापर्यंत जे 3 चेंडू बघितले आपण तर स्लोवर बनवते आणि तिन्हीच्या तिन्ही चेंडूवरती मग थांबणार नाही. कारण जयेश लटची कॅपॅसिटी आपण बघितली. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये 100 मॅचेस त्याने जिंकवल्यात. प्रत्येक गाडीला आता विकेट घेणं हा एकमेव पर्याय त्याच्याकडे उरलाय. कारण आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंवरती त्याने धावा वसूल केल्या तब्बल 16. वैयक्तिक धावसंख्या आपण बघितली तर 9 चेंडू आणि 27 धावसंख्येवरती खेळत असताना आपण जयेश लटला बघतोय. जयेश का बॅट मधून एक्सप्लोजिव्ह विध्वंसक विस्फोटक फटकेबाजी मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा क्लिकर बनवता समोर. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. जयेश ठोकतोय षटकार. प्रत्येक गाडीवरती पूर्णतः दबाव आणलाय, दबाव प्रक्षेपित केलाय. या मॅच मध्ये आपण बघतोय जयेश लटच्या बॅट मधून आलेली एक्सप्लोजिव्ह खेळी. नगराध्यक्ष चषक पाहत राहा, कुठेही जाऊ नका. ही फार मोठी स्पर्धा आज पुन्हा एकदा डे क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघत आहोत. 4 षटकार मारलेत, 2 चौकार आलेत. हा चेंडू आता मात्र या ठिकाणी चेंडूवरती बोट फेरली होती. स्लोवर वन टाकला होता. चेंडू थोडासा आधी या ठिकाणी पिच केला होता. कारण आधीचे चेंडू शॉर्ट ऑफ द गुड लेंथ होते, त्यावरती चांगले प्रहार केलेत. जयेश जर आपण बघितला तर कच्ची गुरु का चेला नाहीये. बऱ्याच मोठ्या स्पर्धा खेळलाय. हा फटका पुन्हा एकदा बँग ऑन सिक्सर. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. तर आतापर्यंत आपण बघत आहोत तर 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं वैयक्तिक 39 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे द एक्सप्लोजिव्ह द फायटर जेट जयेश लट. या मैदानावरती आपण बघतोय स्कोरबुक वरती धावसंख्या वैयक्तिक आपण बघतोय 39 धावा मैदानावरती लागल्यात जयेश लटच्या आणि स्कोरबुक वरती सुद्धा 39 धावा लागल्यात या ठिकाणी. म्हणजे आपण बघितलं म्हणजे 39च्या 39 धावा या पूर्णतः या ठिकाणी जयेश लटच्या माध्यमातून आहेत. आता मात्र हसनैन मैदानावरती उतरलाय आणि या मॅच मधील पहिला चेंडू या ठिकाणी पेस करत असताना पाहायला मिळेल. तर बॉलर आपण बघत आहोत तर अभिषेक कडे नक्कीच आपण बघितलं तर गोलंदाजीमध्ये तो क्लास जरूर आहे. मात्र या मॅच मध्ये ॲज पर मॅच रिक्वायरमेंट आपण बघितलं तर विकेट घ्यावी लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघितला तर कमबॅकिंग चेंडू होता. सुटकेचा निश्वास सोडला असेल प्रसाद 11 अलिबाग संघानं. कारण पहिल्या 12 चेंडूवरती 39 धावा बनवल्यात आणि त्या 12च्या 12 चेंडू खेळले होते जयेश लटने. चांगला फटका समोर क्षेत्ररक्षक आहे. कारण आता क्षेत्ररक्षण विस्तारलेलं पाहायला मिळेल. सुजय चेंडू खाली पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा सुजय या ठिकाणी आपण बघतोय. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आहे. डावा धाव फलकावरती स्कोरबुक वरती
40 बनल्यात. या ठिकाणी या स्पर्धेमधील पहिली अर्धशतकीय खेळी जयेश लटच्या बॅटमधून येणार का याच्यावरती सुद्धा चर्चासत्र सुरू आहे शागीर. कारण आज या प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजावरती त्याने हल्ला बोल केलाय. प्रत्येक हल्ला गोलंदाजाला त्याने आसमान दाखवलंय. हल्ला प्रत्येक गोलंदाजावरती तो तुटून पडलाय आणि अभि या ठिकाणी विकेट त्याची घेईल का. यावेळेचा टेक्निकली स्ट्रॉंग फटका, चेंडू पॉइंट रिझनला, चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार येतोय, चौकार. हे बॅटिंग मधले स्किल्स आपल्याकडे असायला पाहिजेत आणि बरेच वर्ष क्रिकेट खेळत असताना ही क्रिकेटची तपश्चर्या ज्या फलंदाजाने केले असा जयेश लट. आता मात्र वैयक्तिक धावसंख्या वाढली, 43 धावसंख्येवरती तो खेळतोय. अभिवरती थोडासा दबाव असेल कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात. या षटकामध्ये जर अभिने चांगली गोलंदाजी केली, धावा या ठिकाणी रोखण्याचं काम केलं तर मात्र पूर्ण मॅच बदलू शकेल. जयेश लट विरुद्ध प्रसाद 11 अलिबाग असा सामना पूर्णतः मैदानावरती झालाय. कारण आता पूर्णच्या पूर्ण बघितलं तर हसनेंनी केवळ 1 धाव घेतली. उलट मॅचच्या दिशेला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्लासिकल कमाल, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, टेक्निकली कॉपी बुक स्टाईल फटका, 1 बाउंस सीमा पार, चौकार. 27 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजेच जयेश लट. मित्रांनो, मी म्हटलं होतं की टेक्निकली कॉपी बुक स्टाईल आणि या मैदानावरती जर तुम्हाला खेळायचं ज्या दिशेला चेंडू आलाय अगदी त्या दिशेला त्याने कमालीचे फटके खेळलेत. कॉपी बुक स्टाईल. वैयक्तिक धावसंख्या 47. पुन्हा एकदा बोलूयात अभिच्या गोलंदाजीवरती. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू जात होता असं पंचांचं म्हणणं असावं. हाऊस दॅट अपील मैदानावरती केलं होतं. अत्यंत चांगला चेंडू, गती काढून घेतली होती. या चेंडूवरती गती नव्हती दिली आणि हा चेंडू पूर्णतः जर आपण बघितला तर याच मैदानावरती अभिनं कमबॅक केला. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी, चांगला खेळा. ओल्यात पुन्हा एकदा या गोलंदाजच्या मोर्चावरती या ठिकाणी चांगला खेळ या ठिकाणी दर्शवला जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी क्विकर वन आला होता या चेंडूवरती. आता मात्र जयेश लटला 4 मुंड्या चित केलाय. मी म्हटलं होतं की अभिषेकने जर कमबॅक करून दाखवलं या षटकामध्ये त्याने धावा जरूर दिल्यात, मात्र पहिल्या 2 षटकांच्या विचारामध्ये या षटकामध्ये धावा कमी आल्यात. या धावा आपण कमी बघतोय. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांमध्ये स्कोरबुकवरती धावसंख्या 48 रन्स आल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या. प्रत्येक गाडीवरती 28 धावा आल्या. या षटकामध्ये पुन्हा एकदा 9 धावा आल्यात आणि आता मात्र पुन्हा कमबॅक केलं जाईल प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून. आपण या मॅचच्या दिशेला ज्या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज येईल, षटक क्रमांक 4 येईल. यावेळेस हसनेंच्या बॅटमधून आसमानी तुफानी टोला, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सेकंड टियर मध्ये हा चेंडू गेलाय, सीमा पार, षटकार. तब्बल 53 धावा, 54 धावा मैदानावरती उभारल्यात. षटक क्रमांक 14 सुरू आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. या मैदानावरती अक्षयवरती सुद्धा हल्ला बोल चढवलाय. पहिला चेंडू होता, पाल्यामध्ये चेंडू होता, रडारमध्ये चेंडू होता आणि चेंडूवरती मोठा प्रहार. सेकंड टियर मध्ये चेंडू गेला होता. मैदानावरती आपण बघतोय काय जबरदस्त खेळला. हसनेंच्या बॅटमधून हा कमालीचा फटका, षटकार. बाउंड लाईनच्या बाहेर अक्षरशः आपण बघितलं तर गोलंदाजावरती जो दबाव आणला होता, एक अत्यंत चांगला खेळ या ठिकाणी करून दाखवतोय. पुन्हा एकदा बोलूयात मॅचच्या दिशेला. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जरूर होता, मात्र खेळण्याच्या मर्यादेमधला. 4 षटकांमध्ये अपेक्षित धावसंख्या किती असावी तर या मैदानावरती 60 धावा बनल्या तर इट्स अ डिपेंडेबल टोटल म्हणूयात. कारण पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले असतो, संधी दिली जाते. मात्र षटक क्रमांक 4 मध्ये अक्षयचं कमबॅक कौतुक करावं लागलं अक्षयचं, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन या चेंडूवरती बीट केलाय. या फुलटॉसला नाही सोडणार असणे. चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला गेलाय का,
वेट फॉर अंपायर डिसिजन हियर. डी बॅकवर्ड स्कोर लेग सीमा पार षटकार. मित्रांनो धावसंख्या 60 धावा, तब्बल 60 बनल्यात. काय मॅच आहे आपण बघत आहोत. काय जबरदस्त क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये सर्व प्रेडिक्शन फेल आहेत. आणि हा फटका जर आपण बघितला तर आमंत्रण दिलं होतं आ बैल और मार मुझे, हा फुलटॉस होता. ज्यावेळेस हसनेनं, मी म्हणालो पहिला आल्यापासूनच की हसनेनं जबरदस्त फॉर्ममध्ये, त्याच्यासमोर जर तुम्हाला गोलंदाजी करायचं तुम्ही फुलटॉस, ओव्हर पिच, शॉर्ट पिच हे चेंडू करूच शकत नाही. तुम्हाला यॉर्क करावं लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील जर मैदानावरती तुम्हाला त्याची विकेट घ्यायची आहे. अन्यथा हसनेंची फटकेबाजी आज पूर्ण अलिबागला परिचित आहे. आणखीन एक नाही थांबणार. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येईल, लॉंग ऑनला क्लिअर करेल, सीमारेषा पार. हसनेन ठोकतोय षटकार. सहासष्ट धावा, तब्बल 66 धावा. बॅक टू बॅक षटकार आलेत, कोणाला या ठिकाणी सोडत नाहीयेत. आणि प्रत्येक या ठिकाणी हसनेन या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस 5वा जाईल का, या चौथा यावेळेस आपण बघतोय षटकार मैदानावरती आलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका बाजूला आपण बघतोय जयेश लट. स्कोरबुक वरती धाव संख्या तब्बल 72 धावा, 72 रन्स कम्स अप. काय जबरदस्त मॅच आहे. हसनेन त्यानंतर जयेश लट वैयक्तिक 37 धावसंख्येवरती आहे. आणि अशा वेळेस आपण बघितलं तर 4 बिग स्ट्रोक मैदानावरती आलेत. फिनॉमिनल, ऑस्टोनेशिंग, आक्रमक, एक्सप्लोजिव्ह. आणखीन एक नाही रुकणे वाला हसनेन. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये तब्बल 5 षटकार ठोकले. ज्या हसनेन बद्दल मी आल्या क्षणी म्हणालो होतो की हसनेन जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याला तुम्ही फुलटॉस करू शकत नाहीत, त्याला तुम्ही ओव्हर पिच करू शकत नाहीत, तुम्ही त्याला शॉर्ट पिच करू शकत नाहीत. आणि ते मैदानावरती चूक झाली आणि त्यानंतर चुकीला माफी नाही. त्या फलकावरती धावसंख्या लागली आहे ते म्हणजेच 8 चेंडूवरती 31 धावा हसनेंनी केल्या होत्या. 16 चेंडूवरती 47 धावा जयेश लटच्या बॅटमधून आल्या होत्या. आणि एक पण एक्स्ट्रा धाव नव्हती पूर्णतः या 4 षटकामध्ये. आणि मॅच मध्ये आपण बघतो स्कोरबुक वरती धावसंख्या किती आहे, 78. 79 करायचे. बिग टोटल आहे, फार मोठी मॅच आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. नगराध्यक्ष चषक, प्रशांत नाईक पुरस्कृत नगराध्यक्ष चषक 2025. थोडासा शॉर्ट ब्रेक घेऊया आणि ड्रीम्स गेट वरती पाहत राहा. स्पर्धा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या मॅचला पाहत राहा. कुठे जाऊ नका. वळूयात थोड्याशा इनिंग ब्रेककडे. त्यानंतर आशुतोष पाटील आपल्याला जॉईन करतील, त्यांचा आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद.
आयोजक कृपया मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात ते असे आमचे मित्र केमिकल इंजिनियर यश मापगावकर. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मी आशुतोष पाटील मॅन फ्रॉम कोरुळ सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जिथे आपण पाहतो चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. दर्जेदार असा खेळ पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला. 9 लॉस, तब्बल 78 रन्स ऑन द बोर्ड, अर्थात 78 धावा धावफलकावरती आल्यात आणि 79 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ते अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला. परंतु या 79 धावांचा पाठलाग करत असताना प्रसाद इलेव्हन अलिबाग संघ कशा पद्धतीने पूर्ण करणार. सलामीची जोडी आपण पाहतो, अक्षय आणि अभिषेक ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय चेंडरे बॉईज विपक्ष माऊ इलेव्हन एकविरा थळ. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. चेंडरे बॉईज संघाचा कर्णधार आणि माऊ इलेव्हन एकविरा थळ संघाचा कर्णधार. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होते. लेट्स प्ले. पहिला चेंडू रॅडम राऊंड द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, जिथे मिड ऑफच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात. अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळालं. जयेश लट आपण पाहतो वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन सागरी गणेश थळ संघाच्या बाजूने. यावेळच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने हसण्यान तिथे तैनात. चांगले क्षेत्ररक्षण. जोपर्यंत फेकी येईल तोपर्यंत आपण पाहतो एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते आणि धावफलकावरती आपण पाहतो अकाउंट सुद्धा ओपन केलं जात आहे. ते अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 1 अशी धावसंख्या धावफलकावरती येते. जेचा हा चेंडू आपण पाहतोय नक्कीच अक्षय वाईट सोडण्याच्या नादात, परंतु हा चांगला चेंडू आहे. पंचांनी कळवलं की हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे जरूर इथे एकही धाव मात्र येणार नाहीये या चेंडूवरती. पूर्णपणे आपण पाहतो एक भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय सागरी गणेश थळ संघ ज्या पद्धतीने ते खेळी करतायत. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. ती अर्थात 2 धावा धावफलकावरती येत आहेत. जिथे आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत एक कंजूसी मारा पाहायला मिळालाय, तो अर्थात गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय झेलची संधी होती, परंतु झेल तिथे ड्रॉप झालाय. अभिषेकला नक्कीच एक जीवदान मिळालंय. या जीवदानाचा त्याला पुरेपूर उपयोग घ्यावा लागेल, कारण का ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जरूर इथे अभिषेक सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, त्यामुळे नक्कीच अभिषेकला एक चांगले फटके खेळावे लागतील. तब्बल 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. या षटकातील अंतिम चेंडू आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार असे षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले समाप्त झालाय आणि धावफलकावरती केवळ धावा आल्यात, त्या अर्थात 2 धावा. ज्या षटकामध्ये पूर्णपणे धावा येत असतात, अर्थात पॉवरच्या षटकामध्ये, त्या षटकामध्ये टिचून मारा पाहायला मिळाला, तो अर्थात गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे जयेशचं, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले. एक अचूक टप्पा आपण पाहतोय पूर्णपणे दबावाखाली टाकलंय, त्या अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय महेश येतोय. महेश कटवटे आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. परंतु आता मात्र अक्षयला मात्र आपला क्लास दाखवावा लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केले त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. तब्बल
नक्कीच आपण गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय महेश कटवटे आला, जिथे आपण पाहतोय पंकज जाधवचा एक आवडता गोलंदाज. या चेंडूवर मात्र आपण पाहतोय अप्रतिम फटका, चेंडू सीमा रेषा बाहेर, चौकार. अक्षयच्या बॅट मधून मात्र एक मोठा फटका आलाय. या पद्धतीने खेळावंच लागेल अक्षयला. प्रत्येक लीगच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हा गोलंदाज पंकज जाधवच्या टीम मध्ये असतो, तर नक्कीच आज सुद्धा आपण पाहतोय. परंतु पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर जरूर एक मोठा फटका आलाय अक्षयच्या बॅट मध्ये. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जयेश तिथे तैनात. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत आपण पाहतो एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते आणि एका धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात 7 धावा. परंतु एकेरी दुहेरी धावाने चालणार नाहीये, त्या अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला मोठे फटके खेचावे लागतील. यावेळी मात्र नक्कीच आसमान दाखवलंय अभिषेकने. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. सुंदर फटका आपण पाहतो यावेळी अभिषेकच्या बॅट मधून आलाय आणि या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13 धावा धावफलकावरती येत आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहतो अतिशय सुंदर चेंडू. थोडीशी चुकीची दुरुस्ती आपण पाहतो. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय चेंडरे बॉईज विपक्ष रिलायन्स नवगाव. दोन्ही संघांच्या संघनायका विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. याही चेंडूवरती आपण पाहतो हल्ला बॉल चढवलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. सुंदर फटका आपण पाहतोय अभिषेकच्या बॅट मधून येतोय. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 19 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने, जिथे आपण पाहतो मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती आणि षटक क्रमांक इथे दुसरं देखील समाप्त होत आहे. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्यात 20 धावा. बिनबाद 20 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 59 धावांची गरज असेल ती अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या ट्रॅक वरती आर्यन येतोय. आर्यनला नक्कीच इथे एक चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच प्रत्येक चेंडू मध्ये आपण पाहिलं तर षटकार किंवा चौकार खेचावे लागतील प्रसाद अलिबाग संघाला. हा चेंडू मात्र आपण पाहतो अतिशय वेगवान चेंडू, जिथे टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे बीट होतोय. फलंदाज अभिषेक एक चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतो चेंडू एक्झिक्यूट केला जातोय. गोलंदाज आर्यनच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात पाहायला मिळते या षटकाची. या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि एका हातामध्ये अतिशय सुंदर झेल पकडला जातोय. फलंदाज अभिषेक पाटील बॅक टू दी पवेलियन. पासून पीएनपी आहे पण ते हो फेब्रुवारी 19 पासून आहे. 19 ते 23 18-19 जमल. ओपनिंग आहे पहिल्या दिवस. संध्याकाळून मॅच होती.
वैभव येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. मोठा फटका जरूर खेळायचा होता वैभवला, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 20 या धावसंख्येवरती नक्कीच इथे पाहायला मिळते धावसंख्या. या चेंडूवरती मात्र वैभवच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. वैभव ब्रँडेड फटका, षटकार. चांगला फटका आपण पाहतोय वैभवच्या बॅट मधून येतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, जिथे आपण पाहतो आतापर्यंत धावफलकावरती 26 धावा लागतायत आणि 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी फुलटॉस चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक जरूर तैनात पाहायला मिळतोय मैदानामध्ये. सागरी गणेशस्थळ संघ अजूनही आपण पाहिलं तर नक्कीच भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, कारण का जिंकण्यासाठी आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल ती अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला. सन्मान्य आपण पाहतो अनिकेत भाडकर यांचे इथे आगमन झाले, तरी त्यांना विनंती असेल की आमच्या पॅन्डलमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अक्षय सुद्धा या चेंडूवरती बाद होतोय. षटक क्रमांक इथे 30 देखील समाप्त होत आहे आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 2 बाद 27 धावा धावफलकावरती लागल्यात. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रथमेश येतोय. प्रथमेश पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करतोय. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतो हसनैन येतोय. हसनैन कुरेशी ज्याने अतिशय दर्जेदार असा खेळ केला पहिल्या सत्रामध्ये. अंतिम षटक घेऊन मोठा फटका जरूर आलाय वैभवच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि फलंदाजाला जावं लागतंय माघारी. तिसरा धक्का लागेल तो अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला. पूर्णपणे आता मात्र सामना झुकलाय तो अर्थात सागरी गणेशस्थळ संघाच्या बाजूने, जिथे एक दर्जेदार असा खेळ पाहायला मिळतोय. सागरी गणेशस्थळ संघाच्या बाजूने फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर जरूर तब्बल 78 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 79 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघ, परंतु आतापर्यंत पूर्णपणे बॅकफुटला सरकलाय अलिबाग संघ. या चेंडूवरती आले आले आपण पाहतोय मोठा फटका आलाय आणि चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पारस स्थळेच्या बॅट मधून आपण पाहतो अतिशय दर्जेदार असा फटका पाहायला मिळालाय. याच दरम्यान आपण पाहतोय प्रशांत शिंदे यांचे इथे आगमन झाले, तरी मी त्यांना विनंती करतो की आमच्या पॅन्डलमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अजिंक्य म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय पारस स्थळे साठी इथे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. या दरम्यान आपण पाहतो एक सन्मान घेतोय. मी विनंती करतो की बाळा पिसाट आपल्या शुभ हस्ते अनिकेत भाडकर यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या वतीने. धन्यवाद अनिकेत भाडकर, एक वेळ खर्च करून नक्कीच आमच्या स्पर्धेला तुम्ही भेट दिलीत त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रसाद इलेव्हन अलिबाग विपक्ष सागरी गणेशस्थळ. 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 44 धावांची गरज आहे, जिथे आपण पाहतोय नक्कीच पूर्णपणे सामना झुकलाय तो अर्थात सागरी गणेशस्थळ संघाच्या बाजूने. अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज पारस बॅक टू दी पवेलियन. पूर्णपणे आपण पाहतो आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आणि सामना झुकलाय तो अर्थात सागरी गणेशस्थळ संघाच्या बाजूने. चांगला चेंडू आपण पाहतो हा चेंडू देखील, आणि ते सामना जिंकलाय तो अर्थात सागरी गणेशस्थळ संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.